नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 16 मार्च 2024 आणि आज आपण बाजारभावाविषयी थोडंसं बोलणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आज फुलंब्री तालुक्यामध्ये आल्याचे बाजारभाव हे 9,500 पर्यंत आजची खरेदी ही चालू झालेली आहे. म्हणजे आजचे सौदे आहे. तर जागेवरचे सौदे 9,500 पर्यंत आहे आणि एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला जे बेणे देत आहे ते बेणे 10,000 ते 10,500 पर्यंत ती खरेदी ही आज चालू झालेली आहे. अवघे ₹500 फक्त जागेवरच्या सौद्यासाठी फक्त कमी आहे, ₹10,000 टार्गेट होण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे अंदाज देत आहोत ते अंदाज हे बरोबर तसे खरे ठरत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण थोडंसं हे बाजारभाव सोडून थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे की बऱ्याचशा शेतकरी आपण आपलं उत्पन्न काढतो, आपण पिकवतो, त्यानंतर आपण जे भाव मिळेल त्या भावात विकून टाकतो. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की काय आहे की काल एक लेख वाचला. त्या लेखमध्ये असं दिलेलं होतं की एक ॲग्रिकल्चर आपलं सेक्टरचे जे तज्ज्ञ आहे, जे बाजारभावाचे विश्लेषक आहे, की त्यांचं असं त्या लेखमध्ये त्यांनी असं दिलेलं होतं की इतर पिकांपेक्षा जे मसाले पदार्थ प्रोडक्ट आहे, म्हणजे मसाले उत्पादन आहे, त्या मसाले उत्पादनामध्ये ही विक्रमी वाढ ही वर्षी झालेली आहे. म्हणजे त्यांची यावर्षी त्या पिकांची विक्रमी वाढ झालेली, की म्हणजे अशी भविष्यामध्ये त्यांनी आजपर्यंत की ह्या उत्पादनामध्ये एवढी तेजी, मसाल्या उत्पादनामध्ये तेजी ही कधीच बघितलेली नव्हती. त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आले हे एक नंबर आपण पिकवतो. म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात जास्त जर आल्याचं उत्पन्न जे होत असेल ते महाराष्ट्र राज्यात, त्यानंतर गुजरात आहे, सिक्कीम आहे, नागालँड आहे, यासारख्या राज्यामध्ये आल्याचं उत्पन्न हे जास्त होतं. तर एक नंबर आपला महाराष्ट्र राज्य आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर आल्याच्या बाजारभावामध्ये ही तेजी खूप आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हळदीचे बाजारभाव हे आल्याच्यापेक्षाही प्लस आहे. त्यानंतर एक लसण आहे, लसणाचेही बाजारभाव हे जास्त आहे. म्हणजे हे तिन्हीही पिकं हे मसाल्या पदार्थामध्ये येतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ह्या पिकांची मागणी यावर्षी खूप आहे. त्यामुळे हे बाजारभाव इतके वाढलेले आहेत. जर लक्षात घेतलं, अवघ्या नुसत्या आपल्या भारत देशामध्ये जर ह्या हेच जर आपण हे असतं तर इतके बाजारभाव हे राहिले नसते शेतकरी, म्हणजे हे बाजारभाव कधीचे तुटले असते. पण कंटिन्युअसच हे डायरेक्ट जर तुम्ही बघत असाल ना, ऑक्टोबरपासून हे बाजारभाव तेजीमध्ये चालू आहे. तर आता जवळपास तुम्ही मार्च आहे, मार्चचा 15-16 तारीख आहे आजची, तरी बाजारभाव हे प्लसच चालत आहे शेतकरी मित्रांनो. अजिबात बाजारभाव कमी होत नाही. आणि एक हे असं पहिल्यांदाच झालेलं, बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत असेल की आल्याचे जर बाजारभाव असते तर त्यावेळेस हळदीलाही एवढे बाजार राहत नाही आणि आलेला जर बाजारभाव असेल तर लसणालाही तेवढे बाजारभाव राहत नाही. पण आज जर लक्षात घेतलं तर तिन्हीचेही बाजारभाव यावेळेस हे एकदम सारखे आणि कमी जास्त प्रमाणात चालू आहे आणि तेजीत चालू आहे. कारण की आंतरराष्ट्रीय पेठेमध्ये ह्या पिकांची ही मागणी खूप आहे. म्हणजे तुमच्या माहितीच तो आपल्या महाराष्ट्रामध्ये नुसते हे 3 पिकं पिकतात म्हणून मी याच्याबद्दल बोलतो. पण इतरही जे मसाले आहे तर त्यांचं म्हणणं आहे त्या सर्व मसालांमध्ये की बाजारामध्ये ही म्हणजे पिकामध्ये ही तेजी कायम आहे आणि तेजी आहे शेतकरी मित्रांनो. मी ह्या 3च पिकाबद्दल यामुळे बोलतोय की आपल्याकडं जे पिकतंय त्याच्याच विषयी मी बोलतोय. कारण की अदरची आपल्याला त्याची माहिती नाही की बाकीचे जे मसाले आहेत ते त्याच्याविषयी आपल्याकडं पिकत नाही, त्याच्याबद्दल आपण काही बोलूनही हे फायद्याचं नाही. तर शेतकरी मित्रांनो, आल्यापासून जे बाय प्रोडक्ट होतात की आल्यापासून वाईन तयार होते. आल्या हे हॉटेल्समध्ये, त्यानंतर आल्याची पावडर ही मसाल्यामध्ये खूप जास्त विकल्या जाते. त्यानंतर हळदीचाही तोच प्रकार आहे शेतकरी मित्रांनो, लसणचाही तोच प्रकार आहे. शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळात त्यांचं असं म्हणणं आहे की यांचे बाजार हे आणखीन वाढतील, बाजार हे कमी होणार नाही शेतकरी मित्रांनो. कारण की पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये ह्या पिकांची, ह्या उत्पादनांची ही बाजारपेठेमध्ये डिमांड ही होत म्हणजे पूर्तता ही होत नाही. त्याच अनुषंगाने हे बाजार हे एकदम वाढलेले आहे शेतकरी मित्रांनो आणि याचा फायदा या आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा मिळणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्येही आपण बरेचसे शेतकरी म्हणतात की पुढच्या वर्षी काय भाव राहील, आम्ही अद्रक लावा का? शेतकरी मित्रांनो, तुम्ही लावा, पण ह्यावर्षी जर गणित जर तुम्ही एक लक्षात घेतलं शेतकरी मित्रांनो, की ह्यावर्षी टप्प्याटप्प्याने हा माल विकला गेलेला आहे. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर पहिलं म्हणजे सुरुवातीपासून नोव्हेंबरपासून आल्याची ही काढणी चालू होती. नोव्हेंबरचा एक महिना गेला, डिसेंबरमध्ये काढणी वाढली, त्यानंतर जानेवारीमध्ये ही वाढली, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्याचे 2 एकर 3 एकर आहे त्यांनी एका एका 2 म्हणजे कोणी 8 दिला सुरुवातीला,
कोणी 7 दिला, त्यानंतर कोणी 7.5, कोणी आता 8, कोणी 9. म्हणजे अशा टप्प्याटप्प्यामुळे काय झालं की प्रत्येक शेतकऱ्याला हा चांगल्यातला चांगला दर मिळाला शेतकरी मित्रांनो. आणि याचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला. म्हणजे वन टाईम आपण पीक काढून आणि वन टाईममध्ये आपण ते विकून, म्हणजे काय होतं की एकदाच आपण बाजारपेठेमध्ये हे सगळं आपलं उत्पादन आणलं की त्यामुळे बाजार हे पडतात 100%. पण शेतकऱ्यांना आता हे कळून चुकलं आहे की टप्प्याटप्प्यातच काढण्यामध्ये ही म्हणजे मजा आहे, कारण की त्यामध्येच आपल्याला बाजारभाव हे चांगले हे मिळतील. आणि याच अनुषंगाने आपल्या पूर्ण शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा झालेला आहे आणि येणाऱ्या काळात बी फायदा होईल. पुढच्या वर्षी जे शेतकऱ्यांना लावायचे आहे त्यांनी बिनधास्त लावा, काही अडचण नाही. पुढच्या वर्षीही बाजारभाव चांगले राहतील शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अजून आले आहे त्यांना ठेवायचे आहे त्यांनी बिनधास्त ठेवा. पाण्याचं नियोजन आहे त्यांनी पाण्याचं व्यवस्थित नियोजन करा, पाला वरतून टाका, व्यवस्थित सगळं आपलं नियोजन करा आणि 100% पुढे येणाऱ्या काळात आणखीन जास्त बाजार हे आपल्याला मिळतील. आणि ज्या शेतकऱ्यांचे आले आहे त्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोच करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचं थोडंफार आपल्याला या व्हिडिओतून त्यांना मार्गदर्शन मिळेल, या व्हिडिओचा त्यांना फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, नमस्कार.